प्रभू येशू. तुझ्या नावाला मान महिमा आणि गौरव देतो परमेश्वरा. हो येशू ख्रिस्ता, तू राजांचा राजा, प्रभूचा प्रभू आहेस परमेश्वरा. जी काही आम्ही उपकार स्तुती तुझ्या पायचरणी ठेवतो तो बाबा त्याचा स्वीकार कर येशू ख्रिस्ता. आणि तुझ्या नावाचं, फक्त तुझ्या नावाचं गौरव होऊ दे परमेश्वरा. ही स्तुती आराधना आम्ही तुला अर्पितो परमेश्वर, तू स्वीकार कर. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस, थँक्यू मास्टर, थँक्यू लॉर्ड. धन्यवाद प्रभू येशू, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. थँक्यू मास्टर, थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, थँक्यू मास्टर, थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस, हालेलुया. हो तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना. महिमा से तेरी तू इस जगह को भर. जो भी तू चाहे तू यहाँ पे कर. हालेलुया, 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 हालेलुया.
आराधना आम्ही तुझ्या पायचरणी अर्पित करतो. याचा तू स्वीकार कर परमेश्वरा. ही सुंदरशी वेळ तू आशीर्वादाने भर परमेश्वरा. ही छोटीशी स्तुती आराधना तू स्वीकार कर. येशू ख्रिस्ताच्या गोड प्रिय नावात मागते म्हणतो आई. आमेन. प्रेज द लॉर्ड प्रियांनो, या ही साक्षींची वेळ आहे. आज हिंजवडी या भागातून सिस्टर चंदा शेळके आपण याची साक्ष ऐकूया. देवाला धन्यवाद देते. खरोखर देव आपल्या चमत्कार करणारा परमेश्वर आहे आणि आरोग्य देणारा परमेश्वर आहे. एवढं माझं काम नाही का खूप म्हणजे आता थोडं कामं वाढले, एवढं धावपळ होत आहे, पण देव मला खूप सांभाळत आहे. 1791 प्रमाणे सांभाळते, 1723 प्रमाणे हिरव्यागार पूर्ण बसवलेलं आहे. मग सगळं गौरव मी येशूला देते. खरोखर देव चमत्कार करणारा परमेश्वर आहे. आणि माझं नाही का खरेदी करायला नाही का पैसे मला खूप गरज होती आणि मी प्रार्थना विनंती लिहून दिली ॲडमिनकडे आणि ॲडमिन पास्टरला सांगितलं की प्रार्थना करा सिस्टरसाठी, त्यांना खूप गरज आहे पैशाची. आणि खरोखर देवा पण नाही का प्रार्थना ऐकली पास्टरची आणि माझे नाही का जेवढे पैसे अडकले होते सगळं काही पैसे नाही का मोकळं केलं. सगळ्यांनी मला पैसे दिले म्हणून सगळं गौरव मी येशूला देते. खरोखर देव आपण नाही का चमत्कार करणारा परमेश्वर आहे आणि सगळ्याचं हृदय जाणणारा परमेश्वर आहे. आणि मला नाही का आता 30 तारखेला माझं खरेदी आहे आणि ते 30 तारखेच्या आधीच माझे सगळे रक्कम सगळ्यांनी माझ्या अकाउंटमध्ये टाकलं म्हणून सगळं गौरव मी येशूला देते. आणि सगळं मी एकच शब्द सगळ्यांना बोलली होती का मला पैसे लागणार आहे आणि खरंच देवबाप बोलले वचनामध्ये मागण्याच्या आधी तुम्हाला सगळं काही मिळून तुम्ही विश्वास ठेवा. आणि मी खरंच देवावर विश्वास ठेवली आणि पास्टरने देखील प्रार्थना केलं म्हणून सगळं गौरव मी येशूला देते आणि पास्टर देखील मी आभार मानते आणि धन्यवाद देते. सगळं गौरव महिमा येशूला देते. प्रियांनो, आपण आता खरोखर अद्भुत साक्ष ऐकली की त्यांना पैशांची किती अत्यंत गरज होती आणि ते म्हणाले ज्यावेळेस पास्टरनं त्यांनी प्रार्थनेची विनंती लिहून दिली त्याच्यानंतर परमेश्वराने खरोखर कार्य केलं आणि जे त्यांना तारीख होती त्या तारखेच्या अगोदर सर्वांनी त्यांची ती रक्कम अकाउंटमध्ये जमा केली. म्हणून त्या सर्व गौरव प्रभूच्याच नावाला देतो. प्रेज द लॉर्ड प्रियांनो, याही वचनाची वेळ आहे तर आपण सर्वजण तयार होऊयात आणि आपले रेव्हरन्स पास्टर लिनस दास यांचं स्वागत करूयात. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Once again I greet you all in the matchless name of our Lord Jesus Christ. परत एकदा मी तुम्हा सर्वांचं आपल्या अतुलनीय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात स्वागत Shall we करतो. all just close our eyes and we all look to God and what God has kept for this evening through the word of God. तर माझ्या प्रिय आजच्या संध्याकाळी परमेश्वर आपल्याला जे काही ठेवलेलं आपण ते सर्व पाहूयात आणि आपण डोळे बंद करून प्रार्थना करूया. Thank you, Jesus. धन्यवाद Oh, most gracious, loving Heavenly Father. प्रेमळ स्वर्गीय We पित्या, all come before your throne of grace. आम्ही सर्वजण तुझ्या कृपेच्या आसनासमोर Lord, येतो. we all survive only because of your grace and your mercy, O Lord. प्रभू, आम्ही फक्त जर जगू शकत आहोत तर तुझ्या कृपेने व तुझ्या दयेने आम्ही जगत आहोत. You have been so faithful for years and years, and Lord, you're faithful to us, Lord, that your grace is always upon our lives. आणि प्रभूजी जी तुझी जी कृपा आहे ती आमच्यावरती वर्षानुवर्षाचं तू कृपेचं वर्ष आमच्यावरती करत आलेला आहेस. Father, now we pray, O Master, पिता, आम्ही प्रार्थना करतो as your grace you showered upon our lives. जसं तू कृपेचा आमच्यावरती वर्षाव करत आहे आमच्या जीवनावरती केलेला We आहे. pray, O Father. आम्ही प्रार्थना करतो पिता, We want to know you more and more, O Lord. आम्हाला तुला जास्तीत जास्त जाणून घ्यायचं Through आहे the word of God, O Master. देवाच्या वचनाद्वारे. Lord, reveal us, O Master. प्रभू, तू आम्हाला प्रगट This कर. evening, we want to know about you, Lord, that we may walk in your way, O Master. आजच्या संध्याकाळी परमेश्वर आम्हाला जाणून घ्यायचं जेणेकरून आम्ही तुझ्या मार्गावरती चालू. Help us, O Lord. आम्हाला मदत कर प्रभू. Holy Spirit, reveal us. पवित्र आत्मा, तू आम्हाला प्रगट कर. Reveal us, each and every one, प्रत्येकास तू प्रगट कर to know our life, know our destiny. की आमचं जे ध्येय आहे प्रभूजी आणि आमची जी परमेश्वर जागा आहे ते आम्हाला ओळखण्यासाठी, आमच्या जीवनाला आम्ही ओळखण्यासाठी Help us, O Lord, आम्हाला मदत कर प्रभूजी. to know our destiny, Lord. आमच्या ठिकाणाला आम्ही ओळखण्यासाठी. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Speak, O Lord. प्रभू, तू आम्हाशी बोल. Holy Spirit, speak to us. पवित्र आत्मा, तू आम्हाशी बोल We open our spirit, inner spirit, and open our ears to receive your word. आणि आमचं आम्ही हृदय आणि आमचं कान आम्ही उघडतो तुझा शब्द ऐकण्यासाठी. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Psalms 122:6, let your peace be in the land of Jerusalem. स्तोत्र संहिता 122:6 प्रमाणे तुझी शांती सदैव यरूशलेम मध्ये In असू दे. Jesus' name I pray. येशूच्या नावात प्रार्थना करतो. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. It's a wonderful time, my dear people, to come and share the God's word to you all. माझ्या प्रियने, खरोखर अद्भुत वेळ आहे की आपण या वेळेमध्ये येऊन देवाचा शब्द तुम्हापर्यंत गाजवला. Amen. As this is the week, my dear people, the last week before the December, my dear people, the next week onwards, surely we'll have a discipleship meeting very soon. Then next week we'll be announcing to you.
आणि माझ्या प्रियनं आपण आता पुढच्या जे डिसेंबर महिन्याचा जो पहिला शुक्रवार असेल आपण लवकरच त्या ठिकाणी आपण म्हणजे सूचना देणार आहोत की आपलं चर्च आपण चालू करत आहोत. Already it is that we'll be having our discipleship in the church. Hallelujah. आणि सर्व जवळजवळ झालेलंच आहे की आपली शिष्य सभा आपण चर्च मध्ये घेणार Amen. आहोत. It is in the address sister will tell you after the message where the address is there. Then you can come there and there will be also the recording and will be posted on the YouTubes. आणि माझ्या प्रियनं जो पत्ता आहे शिष्य सभेचा तोही तुम्हाला संदेशानंतर सांगण्यात येईल. त्याचबरोबर त्या ठिकाणी तुम्हाला सर्वांना युट्यूबद्वारे पण त्या ठिकाणी संदेश पोहोचवण्यात येईल. Hallelujah. Thank you, Jesus. धन्यवाद. So we have in the subjects, my dear people, very interesting that believers calling. आणि आपण खूप सुंदर असा विषय शिकत आहोत की विश्वासाचं बोलावणे. Amen. It's a very important, my dear people, as we have to know what is our calling upon my life. तर माझ्या प्रियाने हे फार महत्वाचं आहे की माझ्या जीवनात काय बोलावणं हे जाणून घेणे. We see everybody is saved, but we need to move forward. We need to, as we are saved, we need to grow more in the Lord, that we may have that calling which God has called us, and the purpose behind us for kept on this earth. We may know and we can march forward for the kingdom work and the glory of God. तर माझ्या प्रियानं आपण सर्वांचं तारण झालेलं आहे. आपल्या सर्वांचं आपण सर्व तारले गेलेलो आहोत. पण आपण फक्त तिथंच न थांबता आपण पुढे जायला पाहिजे की परमेश्वराची आपल्या जीवनामध्ये काय योजना आहे आपण ती जाणून घेऊन त्याच्या राज्यामध्ये परमेश्वराच्या राज्याच्या वाढीसाठी आपण अजून पुढे जायला पाहिजे. Amen. So today we have taken this fourth point, I believe, my dear people. आणि विश्वास ठेवतो की आज आपण चौथा मुद्दा Amen. शिकत Last आहोत. week I believe the third point we have faced from the turmoil to unrest. आणि आपण जो तिसरा मुद्दा त्या ठिकाणी शिकलो होतो की अशांतीपासून आपण म्हणजे दुरावणे. Amen. Hallelujah. Amen. Now today we'll take from the it is from unholiness to the self life. आणि आज आपण जे शिकणार आहोत की जे अपवित्र जीवन स्वतःसाठीच आहे. Amen. From unholiness. म्हणजे अपवित्रतेतून स्वतःसाठी. Amen. Of the self life. Hallelujah. स्वतःच्या जीवनासाठी अपवित्रतेतून बाहेर येणे. Amen. To the holiness, to the fellowship with God. म्हणजे आपण काय करायचे पवित्रतेमध्ये परमेश्वराशी सहभागिता साधायची. Amen. Holiness to the fellowship with God. पवित्रतेद्वारे परमेश्वरासोबत सहभागिता. Unholiness to the self life, my dear people. आणि Of the self life. Hallelujah. स्वतःच्या जीवनासाठी आपल्याला जे अपवित्रतेतून बाहेर यायचे. Amen. That was I've taken the verse from the First Peter 1:13 to 17, my dear people. I'll take 15th verse. आणि आपण 1 पेत्र 1:15 वचन घेणार Amen. आहोत. It is the word of God says, as you called you in the holy, you also holy are all in your conduct. Hallelujah. म्हणून पेत्राचे पहिले पत्र पहिला अध्याय 15 वचन सांगत आहे की तर तुम्हास पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा. Very important. फार महत्वाचं आहे. For a believer's calling, here the chapter that speaks in 1 Peter 13, 15th verse, he who called us in the holy. Hallelujah. आणि म्हणून माझ्या प्रियाने फार महत्वाचं आहे की जसं या 15 वचनात काय सांगितलं की पाचारण जे विश्वासाचं जे बोलावणं आहे ते फार He पवित्र who असलं पाहिजे. called, many are called, but called in the holy, he says, called you in holy, you also be holy, he says, you also be holy. Hallelujah. आणि जसं सांगितलेलं की बोलावलेल्या अनेक लोकांना बोलावले पण तुम्हाला पवित्रतेमध्ये बोलवले आणि जसा तो पवित्र आहे तुम्हालाही बोलवले Amen. सांगितले. Amen. He says, you also be holy. Hallelujah. तर तुम्हीही पवित्र असा. Amen. So this is important. God has called us a holy calling, but we need to also be holy, walking through the Word of God and taking the reverence and the what God has taught us, my dear people, and taking the Word and walking in the holiness, my dear people. तर माझ्या प्रिय आपलं जे पाचारण आहे ते पवित्रतेमध्ये आहे. तर आपल्याला देखील त्या पवित्रतेमध्येच राहायचं आहे आणि आपल्याला जे परमेश्वर आपल्याला जे बोलावणं आहे जे आपलं पाचारण आहे त्यामध्ये आपल्याला Amen. पवित्रता Clearly, he says, no shortcut is used here. He says, you also be holy. Amen. Then you can know the believer's calling. Otherwise, you will not know what is the calling. You also be holy. That is the statement where it is written here, my dear. The word, God's word has come clearly to us, to those who want to become a leader, those who are leader. He says, be holy. Hallelujah. आणि या वचनामध्ये आपल्याशी परमेश्वर अगदी स्पष्टपणे बोलत आहे. परमेश्वर म्हणत आहे की जर तुम्हाला शिष्य बनायचं, तुम्हाला लीडर बनायचं, तुम्हाला सेवा करायची तर तुम्हाला तुमचं जे पाचारण आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पवित्र असणं गरजेचं आहे. Amen. In the holiness to walk, many sacrifices has to be done, my dear people. आणि त्या पवित्रतेमध्ये चालण्यासाठी माझ्या प्रियानं अनेक प्रकारचे त्या ठिकाणी त्याग करावा लागतो. Amen. Many a times to walk in the holiness,
becomes very difficult because we want to work for God, but other side we might misguided also through the flesh, and we go into the carried away, and we can miss the holiness from our lives. आणि माझ्या प्रियानं आपल्याला जरी इच्छा असते आपण देवाची सेवा करण्याची, पवित्रतेमध्ये राहण्याची, पण कधी कधी आपल्या शरीराद्वारे आपल्याला चुकीची वागणूक करण्यास मिळते किंवा मार्गदर्शन मिळतं, मग आपण त्या ठिकाणी पवित्रतेतून अपवित्रतेमध्ये आपण चालतो. Amen. See, many a times, if I speak of the holiness, my dear people, like many things are there. Like we confess always our sins. Lord, please forgive us and cleanse us, wash us with your blood. And God, what said? God washes us and He makes us holy, my dear people. आणि माझ्या प्रिय जेव्हा जेव्हा मी पवित्रतेबद्दल बोलत असतो, मी नेहमी तुम्हाला सांगतो की आपण ज्यावेळेस पवित्रबद्दल बोलतो की आपण काय करतो, आपल्या पापांची आपण क्षमा मागतो आणि परमेश्वर म्हणतो की पवित्र परमेश्वरा तू मला तुझ्या रक्ताने धुवून तू शुद्ध कर आणि तो आपल्याला शुद्ध Amen. कर. That is the first step, my dear people, to become a holy and walk into the way of the law of holiness, my dear people. आणि हे पहिलं पाऊल आहे माझ्या प्रियानं पवित्रतेमध्ये चालण्यासाठी, जे आपण क्षमा मागून Amen. परमेश्वराच्या And we take the मार्गात Holy Spirit in our life, and we need to walk in the holiness, my dear people. आणि पवित्र आत्मा आपल्या जीवनात आपण घेऊन मग आपण पवित्रतेमध्ये See, many a जगतो. times I've given also in the leadership, and I spoke always to the leadership, like what you do and what you confess, what a pastor said to you or teacher says to you, you listen. But many a times you walk. But many a times we do those things which we say, oh, nobody understands, nobody knows. But we do, and that is a very unholiness we do in our lives, my dear people. तर माझ्या प्रिय जसं मी अनेक वेळेला बोललेलो आहे, लिडरशिपला पण बोललेलो आहे की ज्या ठिकाणी पास्टर आपल्याला काय सांगतात किंवा काही गोष्टी सांगत असतात, पण आपण त्या ठिकाणी जे काही गोष्टी आपल्याला म्हणजे कोणाला माहिती नाहीत असं आपल्याला समज, आपण त्या समजुतीमध्ये असताना आपण कधी कधी अपवित्र गोष्टी करतो. कई बार ऐसा हुआ है कि मैंने किसी को कुछ बताया है कि बाबा तुम ऐसा मत करो कि आपका अभिषेक निकल जाएगा या पवित्रता निकल जाएगा. वो सामने जब होते तो वो काफी परमेश्वर का वचन से ग्रहण करते हैं और कहते हैं हाँ पास्टर ये सच्चाई है और हम पवित्रता में से हमें चलना है. हालेलुया. तर माझ्या प्रियानं जेव्हा कधी मी समोरून त्यांना सांगतो की नाही तुम्हाला असं वागायचं तसं करायचं आहे, तर ते समोरून स्वीकारतात आणि हो म्हणतात की होय पास्टर जी आम्ही असं करू, पवित्रतेमध्ये आम्हाला जगायचं आहे. लेकिन जब कई बार ऐसा होता है वो स्वीकारने टाइम हम वो स्वीकारते पवित्रता से शब्द, लेकिन जब हम बाहर निकलते, जब हम हमारे जो रोज का जो रूटीन रहता है उस रूटीन में हम क्या करते हैं, वो उस करने में हम किसी को भी तकलीफ दे रहे या किसी को झूठा ठहरे या ये सब कुछ वो हमें मालूम पड़ता है, लेकिन फिर भी हम क्या करते हैं, चुपके से काफी चीजें हम करते हैं. हालेलुया. तर माझ्या प्रियानं आपण समोर तर सर्व बोलतो, पण नंतर ज्यावेळेस आपण आपल्या रोजच्या राहणीमध्ये जातो त्यावेळेस त्या ठिकाणी आपण काय करतो की गोष्टी मग आपण बदलतो, समोरच्याला आपण कधी कधी पाय खेचतो का किंवा आपण दुसऱ्यांना खोटं ठरवतो का, आपल्याला सर्व माहिती असतं पण तरी आपण तसंच वागत राहतो. हालेलुया. आप करते भी हो तो आप ठीक है एक सेवक के साथ, लेकिन परमेश्वर की तो नजर आपके ऊपर गड़ी है. आप कैसे कि उसको झुठला सकते हैं. आप बोलते कन्फेशन तो किए, लेकिन आप जो कर रहे हो वो गलत भी है. हालेलुया. तर माझ्या प्रियानं आपण देवाच्या सेवकापासून लपून राहू शकतो किंवा आपण त्यांना सांगू शकत नाही, पण त्या ठिकाणी देवाची नजर तर आपल्यावरती सदैव असते आणि आपण कशा पद्धतीने देवाच्या नजरेतून आपण वाचू That is why I शकतो. want to tell you, all the leadership, my dear people, be careful what you do when you come before the presence of God and speak to your men of God or servant of God or the teacher or the counselor who in the spirituality. But see that you make it firm in your life that yes, this is what I will walk, and any sacrifice I'll make, but I'll see that I will do not anything do afterwards which I go from here. The flesh should not rule my life, or I should not be dominant over other things, but I'll see my spirit can walk in the way of the Lord of the holiness. तर माझ्या सर्व जे लिडरशिप आहे मी सर्वांना सांगू इच्छितो की तुम्ही जे काही करताय किंवा जे काही तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये येतात, देवाच्या सेवकाशी किंवा जो कोणी सल्लागार देणारा, जे कोणी पवित्र आत्म्याने भरलेले सेवक आहे, तुम्ही त्यांच्याशी बोलत असताना तुम्ही ज्यावेळेस काही करार करता किंवा निश्चय करता त्यावेळेस तुम्ही काळजीपूर्वक निश्चय करा की मी इथून गेल्यानंतर मात्र ते निश्चय मी तोडता कामा नये आणि पवित्रतेमध्ये मी राहायला पाहिजे. कई बार ऐसा होता है हम कन्फेशन करते हैं, राइट कन्फेशन सब करते हैं, लेकिन जब निकलते हैं हम, जब बाहर जब कुछ करते हैं तो आप हर चीज को, परमेश्वर का सानिध्य को, वचन को झूठा ठहरा देते और आपके ऊपर आप बोलते नहीं ये सब कुछ चलता है. नहीं,
पेत्र वही नहीं बोलता. पेत्र बोलता यहाँ पर कि but as you called you us in the holy, you also be holy, he says. Hallelujah. आणि माझ्या प्रिय, जसं आपण काही कबुली करतो, आपण योग्यतेने देवाच्या सेवकासमोर कबुली करतो, पण ज्यावेळेस आपण बाहेर जातो आपल्या जीवन म्हणजे आपल्या घरी वगैरे, तर त्या ठिकाणी आपलं जे जीवन आहे ते आपण पूर्णपणे बदलतो आणि आपण त्या ठिकाणी चुका करतो. तर माझ्या प्रिय, जसं या ठिकाणी आपल्याला पेत्र स्पष्ट सांगत आहे की जसं तुम्हाला तुमचं जे पाचारण आहे ते पवित्रतेत आलेलं आहे, तर तुम्ही पवित्र असा. वो आगे कहता है से पवित्र में he says in all your conduct also he says. म्हणजे मैं वही आपको बताना चाहता हूँ कि हमारा कंडक्ट, हमारा जो कृति है वो भी पवित्र में होना चाहिए. हालेलुया. आणि माझ्या प्रियाने या ठिकाणी पेत्र आपल्याला कसं सांगत आहे की तुम्ही सर्व प्रकारच्या आचरणामध्ये, तुमच्या वागणुकीमध्ये सुद्धा तुम्ही पवित्र असा. हर एक इंसान वो जानता है वो क्या करता है. म्हणजे प्रत्येक मनुष्य हे जाणतो की तो स्वतः काय करत आहे. हर एक इंसान जो करता है वो परमेश्वर को मालूम रहता है. आणि जे प्रत्येक व्यक्ती जे काही करते ते परमेश्वराला सर्व काही ठाऊक आहे. कोई किसी के बाद हम एक इंसान को छुपा सकते हैं, लेकिन परमेश्वर से कोई बात चुपती नहीं है. और परमेश्वर वो देखता है कि बाबा ये बच्चा मेरा कि वो हाँ बोलता है लेकिन करता कुछ और है. हालेलुया. आणि माझ्या प्रियानं परमेश्वराच्या नजरेपासून कोणतीही गोष्ट लपली जात नाही आणि आपण हा म्हणतो पण ती करत नाही, परमेश्वराला ठाऊक आहे. इसलिए वो 13वें अध्याय में वचन में कहता है, वो इसे therefore preparing your mind. हालेलुया. कितना वचन काफी गहराई में कहता है, preparing your mind for action, he says. Oh हालेलुया. आणि म्हणून 13 वचनात काय सांगितलेलं आहे की तुमच्या मनाची तुम्ही तयारी करा कृती करण्यासाठी. कृति करण्यासाठी. हालेलुया. आमेन. वही मैं आपको कहना चाहता हूँ, कंडक्ट, हमारा मन कई बार भटकता है. Our mind runs into the world. Mind takes over the flesh minded people, and the flesh takes over everything, and we say, oh, this is okay. No, sometimes it is not okay. But God doesn't want you to be into that way, because God wants you should be the holy, because he says be holy because I am holy. He says so simply. He want to try to understand us in the deep revelation, my dear people. आणि माझ्या प्रियानं आपल्याला अगदी खोलवर प्रकटीकरणामध्ये परमेश्वर काय सांगते की आपलं जे मन आहे ते इकडे तिकडे नेहमी धावत असतं आणि त्याच्यामध्ये आपण काय करतो, चुका करतो. तर आपल्याला तसं न करता आपल्याला पवित्रतेमध्ये राहायचं आहे आणि परमेश्वराच्या इच्छेनुसार आपल्याला चालायचं आहे. One thing I want to tell you. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. If you walking in the holiness, जर तुम्ही पवित्रतेत चालताय sacrifices are there. तर त्याग त्या ठिकाणी आहेत Sacrifices you have to make, आणि तुम्हाला त्याग करावेच लागतात. which is not according to the word of God. And- You have to come out from that, and what the word of God says, you have to walk on the word of God, my dear people. आणि जे काही देवाच्या वचनानुसार नाहीये माझ्या प्रियानं, तुम्हाला त्याच्यातून बाहेर यावंच लागतं आणि देवाच्या वचनानुसार तुम्हाला चालावंच लागतं. Amen. That God has a plan. God will make more way to and more open the door for you, that you may be know your calling, and God will use you, my dear people. आणि मग परमेश्वर जे आहे तो तुमच्यासाठी अनेक तो मार्ग काढतो आणि तुमच्यासाठी अनेक दरवाजे तो उघडतो आणि तुमचं जे पाचारण आहे त्यानुसार तो तुम्हाला Amen. चालवतो. That is why he says, तुम्हारा मन को कृति में डालो, वो बोलता है. हालेलुया. Prepare your mind. वो बोलता है अपने मन को कृति में डालो. हालेलुया. आणि म्हणून काय सांगितलं की तुमच्या मनाला तुम्ही कृतीमध्ये आणा. हालेलुया. Praise the Lord. तुम्हारे मन परमेश्वर, mind, let have mind of Christ. हालेलुया. म्हणून ज्या ठिकाणी ख्रिस्ताचे मन बाळगा, यीशु का मन रखो. येशूचं मन ठेवा. वो कितना आसान है ना. लेकिन कई बार हम वो आसान को हम बहुत हमारे रास्तों को हम कांटे बिछाते हैं, हम ही हमारे रास्ते पे. हालेलुया. आणि आपण स्वतःच माझ्या प्रियानं सोप्या रस्त्यावरती आपण काटे टाकतो. Amen. And वो आगे बोलता है कि being sober minded. हालेलुया. आणि पुढे तो काय सांगत आहे की तुम्ही एकदम चांगल्या मनाचे राहा. चांगलं sober mind. चांगल्या मनाचे राहा. Amen. Set your hope fully on the grace. Hallelujah. आणि तुम्ही आशा कृपेवरती तुम्ही पूर्ण आशा ठेवा. Fully. परमेश्वर बोलता पूरा, आधा नहीं, अधूरा नहीं, 75 नहीं, 99. वो बोलता पूरा, fully. He says on the grace. प्रभु की कृपा ने आपके जीवन में क्या कार्य किया है वो आपको पता है, लेकिन आपका रास्ता आपको भी पता है, हमको उस रास्ते में चलना है. हालेलुया. तर माझ्या प्रियानं या ठिकाणी आपल्याला काही 70%, 80% किंवा 95% नसायचं, तर या ठिकाणी पूर्णतेने काय सांगितलेलं की तुम्ही परमेश्वराच्या जे प्राप्त होणाऱ्या कृपेवरती पूर्ण आशा ठेवायला सांगितलेली. Amen. Full grace. That is, he says that you will be brought you at the revelation of Jesus Christ. Hallelujah. आणि काय सांगितलं तुम्हाला, येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळी तुम्हास प्राप्त होणाऱ्या कृपेवर. कृपेवर. Hallelujah. Praise the Lord. Amen. That is, he says, be obedient as obedient children. आणि म्हणून सांगितले की आज्ञांकित मुलांनो आज्ञेत राहा. See that.
as obedient children. की जसे तुम्ही आज्ञा पालन करणारे मुले आहात. Amen. Do not conform to the passion of the former ignorance, he says. Oh, see that. आणि Hallelujah. काय सांगितलेले की अज्ञानावस्थेतील आपल्या पूर्वीच्या वासनानुसार वागू नका. See that still clearly. Here, this verse clearly says everything openly, directly. That he says how we should live our life. आता माझ्या प्रियाने या वचनांमध्ये अगदी स्पष्टपणे उघडपणे आपल्याला सांगितलेले की आपलं जीवन आपण कसं जगायला Amen. पाहिजे. As your obedient children, he says. काय सांगितलंय जसे तुम्ही आज्ञा पालन करणारे लेकरं. Amen. That means clear cut. This verse, this God of Word clearly gives us revelation that we are the child of God. Hallelujah. हम आणि- परमेश्वर के बच्चे हैं. Hallelujah. या वचनातून आपल्याला स्पष्ट होते माझ्या प्रियाने परमेश्वर आपल्याला स्पष्ट सांगत आहे की तुम्ही देवाचे लेकरं आहात. हम परमेश्वर के बच्चे हैं. आपण परमेश्वराचे लेकरं आहोत. इसलिए परमेश्वर के बच्चे का जो रास्ता कैसा होना चाहिए वो क्या बोलता है? Do not conform to the passion, to the former ignorance, he says. आणि म्हणून माझ्या प्रियानं जे परमेश्वराचे लेकरं आहेत त्यांची वागणूक वर्तणूक कशी असली पाहिजे? अज्ञानावस्थेतील आपल्या पूर्वीच्या वासनांनुसार वागू नका. सब छोड़ो, आपको सब निकालना है उसमें से. आपल्याला सगळ्याच गोष्टी काढायच्या बाहेर, त्याच्यातून बाहेर यायचंय. परमेश्वर की कृपा तुम पर है, तुम परमेश्वर के बच्चे हो, तो हमारा जो जीवन है वो सब कुछ निकलना चाहिए. हम फिर वो रास्ते में भटकना नहीं चाहिए. उसमें से निकल गए तो गंदगी निकल जाना चाहिए, लेकिन हमें सही रास्ता हमको चुनना है और उसीलिए कुछ चीजें छोड़ना है तो छोड़ना है, क्योंकि परमेश्वर कहता है पवित्र में चलना है तुमको. आई कॉल्ड यू विद द होली कॉलिंग, ही सेज. जर आपल्यावरती परमेश्वराची पूर्ण कृपा देखील आहे माझ्या प्रियानं, त्याचबरोबर आपण परमेश्वराचे लेकरं आहोत, तर परमेश्वर आपल्याला स्पष्टपणे सांगत आहे त्या पवित्रतेमध्ये चालण्यासाठी आपल्याला काही गोष्टी सोडायच्या, म्हणजे ते सोडायच्याच आहेत आणि आपल्याला त्या पवित्रतेमध्ये चालायचं आहे. We need all walk to walk, my dear people. आणि आपल्याला त्याच्यामध्ये एका I प्रकारे want to चालायचं. encourage everyone who is married, who is not married, who is everyone should be very careful in your life, because God has called everybody the holy calling, and He says, and He says, you also be holy. He says. तर माझ्या प्रियानं मी सर्वांना सांगू इच्छितो, जे लग्न झालेले आहेत किंवा जे लग्न झालेले नाही, प्रत्येकाला, विवाहित अविवाहित प्रत्येकाला मी सांगू इच्छितो की प्रत्येकाने त्या ठिकाणी जसं परमेश्वराचं वचन आहे की तुमचं पाचारण हे पवित्रतेमध्ये आहे, तर पवित्र चाला, पवित्र असा. Everyone be careful whom you are talking, whom you are concerning, whom you are having the taking the help, whom you are, what all things you have to understand, my dear people. Otherwise, you will make your mess your life, and you will see the holiness will drift from you, and you will be as you are in the worldly things and gone into the world, my dear people. तर माझ्या प्रियानं प्रत्येकाने लक्षपूर्वक ऐका, कारण प्रत्येक जण कोणाला मदत करत आहे, कोण कोणाकडनं मदत घेत आहे, कोण कोणाची काळजी घेत आहे, प्रत्येक गोष्टींची तुम्ही खबरदारी बाळगा. नाहीतर मग तुम्ही सर्व काय होतं की पवित्रतेतून तुम्ही बाहेर येताल आणि पुन्हा तुम्ही जगात जसे होता तसंच राहता. Yes, if your husband, wives, take care of your wives. Wife also take care. If you have been called, see that concern both. Don't concern any other things. Otherwise, you will mess your holiness and you will lose your anointing. Hallelujah. तर माझ्या प्रिय तुम्ही जर पती असाल तर आपल्या स्वतःच्या पत्नीची काळजी घ्या, जर पत्नी असेल तर तुम्ही स्वतःच्या पतीची काळजी घ्या, आणि जर तुम्ही चुकीचं काही करताल तर तुम्ही तुमचा जो अभिषेक आहे किंवा पवित्रपणा जो आहे तो तुम्ही त्याचं गमावता. कई बार ऐसा होता है, हम घर में अपने पत्नी को क्या चाहिए, पति को क्या चाहिए छोड़ देते हैं, लेकिन बाहर के लिए हम लोग ज्यादा इन्वॉल्व हो जाते हैं कि बाबा नहीं हमको नहीं. सबसे बड़ा हम गुनाह उधरी करते हैं, सबसे बड़ा गलती हमारे जीवन में हम उधरी करते हैं. हालेलुया. आणि सर्वात मोठी जी चूक आहे माझ्या प्रियानं, आपण ते आपल्या जीवनात तेच करतो की ते म्हणजे आपण स्वतःच्या पत्नीला किंवा स्वतःच्या पतीला काय पाहिजे आपल्या घरामध्ये, आपण ते न पाहता इतरांना बाहेर काय पाहिजे आपण ते पाहतो. घर में भी अपने भाई बहन को क्या चाहिए, माँ बाप को क्या चाहिए वो छोड़ देते, लेकिन बाहर के माँ बाप को क्या चाहिए हम ज्यादा फिक्र करते हैं. हालेलुया. पहले घर देखो, फिर हम पवित्र में हम जियो. व्हाट बाइबल सेज, लव योर father as yourself. Amen. Be obedient child to your father and mother. Hallelujah. तर माझ्या प्रियानं तसंच भाऊ पण जे असतील, बहिणी असतील किंवा आई वडिलांना, तुमच्या घरामध्ये तुमचे जे भाऊ बहीण आई वडील तुम्ही त्यांना प्रीती करा. नंतर मग तुम्ही बाहेरचे जे आई वडील वगैरे असतील किंवा इतरांना तुम्ही प्रीती करा, कारण बायबलचं वचन देखील सांगतं की तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या आज्ञेत असं त्यांच्यावरती प्रीती करा. Yes, if you are doing, you can do all things, my dear people, because you are doing in the holiness, my dear people. जर तुम्ही अगोदर हे करत आहात तर होय माझ्याकडे तुम्ही सर्व काही करू शकता, कारण की तुम्ही जे काही करता तुम्ही पवित्रतेत करत आहात. अगर आप पत्नी से
पत्नी को साथ में चर्च में लेकर आते हैं, आप दोनों साथ में लेकर आते हैं, ये बड़ा आनंद का खुशी की बात होती है। लेकिन अगर हम पत्नी को निग्लेक्ट करते हैं, अगर हम और कुछ करना चाहते हैं, तो वो हम कई बार चुप कर करते हैं और उसमें हम गुनाह करते हैं और हम पाप में चले जाते हैं, और हमारा जीवन का जो पवित्रता है, जो अभिषेक है, वो धीरे धीरे परसेंटेज वाइज में हमने नीचे नीचे वो डिप होता है। हालेलुया। तर माझ्या प्रियानं जर तुम्ही तुमच्या पत्नीला किंवा पतीचं म्हणजे दोघं जर पती पत्नी एकत्र चर्चला येत असेल तर ही खूपच आनंदाची गोष्ट आहे. पण जर एखादा पती किंवा पत्नी जर त्यांच्यापासून काही चुकीचं लपून काही करत असेल तर मग हळूहळू टक्केवारीनुसार त्यांचं ते अभिषेक जे आहे ते कमी कमी होत आप बोल जातं. रहे हैं पास्टर ये कहाँ से कि why are you going into the things which is these are all personal things. See, because यहाँ पर लिखा है as obedient children, परमेश्वर के बच्चे कैसा रहना चाहिए, इसलिए ये सब चीजें जो उदाहरण है, प्रैक्टिकल उदाहरण, मैं आपको एग्जांपल आपको देकर आपका माइंड को फ्रेश करना चाहता हूं, ताकि आपका माइंड प्रभु में रहे और आपका एक्शन प्रभु में रहे. हालेलुया. तर माझ्या प्रियानं तुम्ही म्हणता की पास्टरजी तुम्ही या विषयामध्ये इकडे कसं काय आलात, तर माझ्या प्रियानं या वचनामध्ये जसं परमेश्वर आपल्याला सांगतं की तुम्ही परमेश्वराचे आज्ञांकित मुले असले पाहिजे. जर आपण आज्ञेमध्ये राहण्यासाठी ह्या सर्व काही म्हणजे वैयक्तिकरित्या कशा आपण वागणूक केली पाहिजे त्या सर्व गोष्टी या ठिकाणी ऐसा सांगितलेल्या आहेत. कुछ भी मत करो जो आपको अनहोलीनेस में लेकर जाएगा. म्हणजे असं काहीही करू नका की जे तुम्हाला अपवित्रतेमध्ये घेऊन जाईल. हालेलुया. क्योंकि यहाँ पे 16 वचन में कहता है, since is written you shall be holy for I am holy, he says. आणि 16व्या वचनात सांगितलेलं आहे की कारण असा शास्त्रलेख आहे की तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे. शास्त्र लेख में यहाँ पर लिखता है कि परमेश्वर बोलता है you shall be holy, you shall be holy, क्योंकि हमारा परमेश्वर पवित्र है. He says because I am holy. हमारा परमेश्वर पवित्र है, वो इस दुनिया पे राज करता है, वो स्वर्ग में बैठा है, वो स्वर्ग में हमको वहां पर जाना है, उसकी आराधना करना, उसकी महिमा करना है. आज उस पवित्र में वो परमेश्वर, तुम वो पवित्र में ही मेरी तुम उपस्थिति में आ सकते हो और आराधना कर सकते हो. तर हालेलुया. माझ्या प्रिय शास्त्रलेखात लिहिल्याप्रमाणे परमेश्वर आपल्याला स्पष्ट सांगत आहे की आपण पवित्र असलेच पाहिजे कारण आपला प्रभू परमेश्वर तो पवित्र आहे आणि जो संपूर्ण जगावरती तो राज्य करत आहे. आपल्याला स्वर्गात जाऊन त्याची स्तुती आराधना करायची म्हणून आपल्याला पवित्र असणं फार गरजेचं आहे. That is 17 वचन में कहता है, if you call on him as a father who judges impartially according to each one's deeds. Hallelujah. आणि म्हणून काय 17 वचनामध्ये काय सांगितलेले की जर तुम्ही पिता म्हणून हाक मारता तर आपल्या प्रवासाच्या काळात भिवूनच वागा. भिवनस बाबा. See that so clearly. जो भी करते हो, अगर आप पुकारते हो अपने खुदावन को अब्बा पिता करके, तो आप, वो कहता है कि हर एक जन डर से चलो, कहता है. हालेलुया. तर या ठिकाणी खूप सुंदर आणि स्पष्ट सांगितले जर तुम्ही मला पिता म्हणून जर हाक मारत असणार तर तुमच्या रोजचा जे प्रवास आहे जीवनाचा प्रवास त्या प्रवासामध्ये तुम्ही मला It भिवूनच says वागा. conduct yourself with fear काय सांगितलंय भयद्वारे तुमचं जी वागणूक आहे ती throughout योग्य the ठेवा. time of your excel, he says. काय सांगितलंय की त्याच्या कृत्यांप्रमाणे न्याय कर म्हणजे तो आपल्याला त्याचं आपली जी वागणूक आहे ती योग्य ठेवायची. हालेलुया. ये बिलीवर कॉलिंग है. हे This is विश्वासूचं called बोलावणं a आहे. believer calling, my dear people. हे विश्वासूचं बोलावणं आहे माझ्या प्रियांनो. Everyone has to be known and have to understand and take the help of the Holy Spirit. Pray to God. Say, Lord, Lord, I know what I have done now. I want to come out and I want to be you because your word says, you shall be holy because I am holy. I want to be holy, Lord. Anoint me once again and God will bless you, my dear people. तर माझ्या प्रियानो पवित्र आत्म्याची तुम्ही मदत घ्या आणि त्या ठिकाणी सांगा की प्रभूजी जसं तुझं वचन सांगतं की तू पवित्र आहे मला पवित्र व्हायचं आहे तर मी आता या सर्व गोष्टी चुकीच्या केलेल्या आहेत क्षमा मागा आणि प्रभूला सांग की होय प्रभूजी तू मला बदल मला तू चालव. सबको कॉलिंग होना चाहिए. प्रत्येकाला पाचारण हर असलं एक पाहिजे. इंसान का सोच होता है. प्रत्येकाचे विचार असतात की Everybody says yes. God has to be used. God has to use me. Hallelujah. प्रत्येकाचे असे विचार असतात की हो मला परमेश्वराने वापरलं पाहिजे. Yes, God has a plan for each and every one that God will want to use each and every one, my dear people. तर होय माझ्या प्रियानो परमेश्वराची प्रत्येकासाठी योजना आहे आणि प्रत्येकाला परमेश्वर बोलावलेला आहे. हमें अगर परमेश्वर के हम बोलते हैं कि हम बुलाए हुए लोग हैं, लेकिन फिर परमेश्वर का आज्ञा भी हमको पालना है. We have to what God has set the rules for us. What God has given the word through us to how we should, that you have to apply that also, my dear people. तर माझ्या प्रिय जसं परमेश्वराचे आपण बोलावलेले लेकरं जर आहोत तर आपल्याला मग परमेश्वराचे आज्ञा पालन हे करणं गरजेचंच आहे की परमेश्वराने जे आज्ञा सांगितले ते आपल्याला पाळलेच पाहिजेत. अपना
मनमानी नहीं चलता है. मग आपल्या मनाची मर्जी है नाही ना? चालत. जब एक स्टूडेंट स्कूल में जाता है तो वो अपना चलाता है कि वो स्कूल का रूल्स अप्लाई करता है, और वो टीचर जब क्लास में जाता है तो वो किसका बात सुनता है. हालेलुया. तर माझ्या प्रियाने कधी शाळेत आपण जर उदाहरण घेतलं तर विद्यार्थी जर शाळेत जातो तो स्वतःच इच्छेनुसार वागतो की किंवा शाळेचे काय नियम व अटी आहेत किंवा शिक्षक काय सांगतात त्याच्यानुसार त्याला वागावं लागतं. Because he goes inside the premises, we enter that he belongs totally, you have to come under the rules and regulation of that school. Amen? That principal. Amen? And that management. And he has to abide every rules, and he has to be taken care. तर माझ्या प्रिय ज्यावेळेस पण तो विद्यार्थी शाळेच्या परिसरामध्ये ज्यावेळेस त्याचा प्रवेश होतो त्याच्यानंतर त्याला स्वतःच्या इच्छेनुसार नाही तर शाळेचे काय नियम व अटी आहेत, जे काही मॅनेजमेंटने जे काही ठरवलेलं असतं त्याच्यानुसारच त्याला त्या अटींच्या आतमध्ये राहूनच करावं लागतं. हमें भी परमेश्वर के प्रीमाइसेस में है हम लोग. तर माझ्या प्रियानं तो आपण पण परमेश्वर के इस प्रीमाइसेस, जब वचन हमारे जीवन में, तो परमेश्वर का ऊपर से हमारे जीवन में, तो हर एक नियम हमारे लिए है, और वो नियम को लागू करना हमारा कर्तव्य है, क्योंकि परमेश्वर बोलता है ये तो अगर तुम निभाते हो तो तुम मेरे बच्चे हो, ओबीडियंट चिल्ड्रन. हालेलुया. तर माझ्या प्रियानं आपण देखील परमेश्वराच्या परिसरामध्ये त्याच्या अंगणामध्ये आपण आहोत. तर परमेश्वर जसं आपल्याला सांगतो की तुमच्याकडे हे माझी वचनं आहेत, तर जसं आपण वचनानुसार चालतो त्यानुसार वागतो तर आपल्याला परमेश्वर म्हणतो की तुम्ही माझे आज्ञा पालन करणारे लेकरं आहात. So simple, my dear people. तर फार सोपं आहे हे. So I believe, my dear people, this small, the fifth point, you may understand that it is from unholiness to the self-life, my dear people. तर माझ्या प्रियानं तुम्हाला आजचा पाचवा मुद्दा देखील समजला असं मी विश्वास ठेवतो की ज्या ठिकाणी सांगितले की तुम्ही स्वतः अपवित्रतेतून बाहेर या. Amen. That is us to the holiness of the fellowship to God. Hallelujah. म्हणून पवित्रतेमध्ये परमेश्वराची सहभागिता. Very important day. When you have the holiness, you will always have fellowship with God. If there is unholiness, you will always have the fellowship with the unthings which is not related. You will, I tell you many times, you can destroy somebody's life, somebody's marriage life, somebody's any life you can destroy. But be careful. That is why I'm saying you should be very careful that which surrounding I am there, because I am in the God's presence, in the God's surrounding, in the God's refuge, in the God's covering. That I should be taking care of everything what word of God says in my life, for my life. तर माझ्या प्रियानं जर आपण पवित्रतेमध्ये असू तर आपण बरोबर त्या ठिकाणी परमेश्वराच्या सहभागितेमध्येच राहणार. पण जर आपण अपवित्रतेत जर गेलो तर त्या ठिकाणी आपण चुकीच्या गोष्टी तर करणारच, पण आपण स्वतःचंही आयुष्य खराब करतो, इतर कोणाचं लग्नाचं आयुष्य खराब होतं, आणि आपण परमेश्वराच्या नेहमी आश्रयाखाली, परमेश्वराच्या आच्छादनाखालीच असलं पाहिजे. See, माझ्या प्रियानं. we all are children of God. आपण सर्व देवाची लेकरं Each and आहोत. everyone has to be taken notice that yes, what God has given to me, what God's word says, and I have to apply that word in our life to be really that have a holy calling, because He says you holy because I am holy, He says. तर माझ्या प्रियानं आपण सर्व देवाची लेकरच आहोत, आणि आपल्या प्रत्येकाचं देवाच्या वचनाकडे आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे की नाही, मला परमेश्वराच्या वचनानुसार मला आचरण करायचं आहे, आणि जसं परमेश्वर पवित्र तसं मलाही पवित्र राहायचं आहे. Thank you, Jesus. धन्यवाद. I believe you got this small, the fifth point, what God want to speak to about the holiness, my dear. Many things are there. I will explain one day about the holiness. But little bit I'm given that how we should live our life as a believer's calling, if you're called by God, my dear people. तर माझ्या प्रियानं मी विश्वास ठेवतो की आज तुम्हाला पाचवा मुद्दा समजलेला आहे, आणि जसं मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं की पवित्रतेबद्दल मी अजून परत कधीतरी तुम्हाला भरपूर उलगडा करून सांगेल, पण आता मी तुम्हाला एकच सांगतो की जसं आपला परमेश्वर पवित्र आहे तर आपल्याला पवित्रतेनुसार जगायचं So आहे. we all just close our eyes and worship God, and I want to pray for you that whatever things you might done, you just come out from that, and God will once again anoint you and fill you to walk in His way. Hallelujah. तर And माझ्या become प्रियानो, holy, my dear people. तर माझ्या प्रियानं आपण आता सर्वजण प्रार्थना करूया. मी तुम्हाला सर्वांसाठी प्रार्थना करतो, आणि त्या ठिकाणी तुम्ही जे काही चुकीच्या गोष्टीमध्ये असाल आता सर्वजण त्यातून बाहेर येण्यासाठी आपण परमेश्वराकडे आरोळी करूया आणि प्रार्थना करूया. Thank you, Jesus. So we all just close our eyes. प्रत्येकाने डोळे बंद करा. Wherever you are. तुम्ही जिथे कुठे असाल. I mean, like those people who are watching from the different places, from different wherever you are. I want to just say, just
lift up your hands and just you want to go on your knee, or if you want to stand. But see that just this is the time where if God want to touch you, the Holy Spirit will touch you and make you once again. He will anoint you and make you holy, my dear people. तर माझ्या प्रियानं तुम्ही जिथे कुठून पाहत आहात, अनेक ठिकाणावर लोक वेगवेगळ्या ठिकाणातून बघत असतात, तर माझ्या प्रियानं मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की तुम्ही आता गुडघ्यावरती जा किंवा तुम्हाला उभं राहायचं तुम्ही उभे राहा. आताची ही वेळ आहे की परमेश्वर तुम्हाला स्पर्श करू इच्छितो. Shall we all just worship? आपण सर्वजण त्याची आराधना करू. Just close your eyes. आपले डोळे बंद करा. He is here right now. तो आता या ठिकाणी उपस्थित हम आहे. सब अपने हाथ उठाकर आपले आपण हात उंच करूया. परमेश्वर की महिमा करेंगे. परमेश्वरची आपण महिमा करूया. He is a wonderful God. तो अद्भुत परमेश्वर He आहे. is a holy God. तो पवित्र परमेश्वर आहे. His presence will flow in your place right now. आता या वेळेला त्याचं सानिध्य तुमच्या As ठिकाणी you वाढेल. worship, my dear people, जसं तुम्ही आराधना करताय, as you worship, जसं तुम्ही you आराधना will feel the करताय, presence flowing in your place. तर तुम्हाला जाणवेल त्याचं सानिध्य You तुमच्या will feel जीवनात the presence वाहताना. right now. तुम्हाला आता त्याचं सानिध्य जाणवेल. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Yes. वो हमारा सहारा है. होय Hallelujah. माझ्या प्रिय, तो आपला सहारा आहे. Yes. अभी आपका मुश्किल समय है तो आप हाथ उठाओ और बोलो, परमेश्वर सब में से मुझे निकलना है, सैक्रिफाइस करना है और मुझे तेरे राह में चलना है. हालेलुया. तर माझ्या प्रिय, जर तुम्ही आता कठीण समयातून जात असता तर आपले हात उंच करा आणि प्रभूला सांगा की प्रभू होय मला या सर्व कठीण समयातून तू बाहेर काढ. काही त्याग असतील तर तुम्ही ते त्याग करा माझ्या प्रिय. Say, Lord, I come before you right now. आणि प्रभूला सांगा प्रभू मी आता तुझ्या समोर आलो. I come and kneel down before you, Lord. प्रभू मी तुझ्या समोर गुडघ्यावरती बसलो. Today I have heard your word, O Master. प्रभू आज मी तो शब्द And ऐकलो the word has pierced my heart, O Lord. आणि प्रभू तो शब्द आज माझ्या हृदयाला Today छेदलेला I आहे. have known, O Master, what about the holiness and how should I live a holy life. आणि प्रभू आज मला समजले की पवित्रता काय आहे, पवित्र जीवन कसं जगायचं. So not only to having a calling, but it should be have a believer's calling. Today I have known, O Master. आणि प्रभू फक्त पाचारण किंवा बोलावणं असणं गरजेचं नाही, पण त्या ठिकाणी विश्वासाचं बोलावणं असणं गरजेचं Yes, आहे. today I have known, O आज Master, मला समजलं प्रभूजी that I have been called by God and I should be holy. की आम्हाला परमेश्वराद्वारे माझं पाचारण किंवा बोलावणं असलं पाहिजे आणि मी पवित्र असलो पाहिजे. My conduct should be holy. माझं आचरण पवित्र असलं My mind पाहिजे. should be holy. माझं मन पवित्र I असलं should be पाहिजे. sober minded. माझं चांगलं मन असलं पाहिजे. Totally hope in Christ. पूर्ण परमेश्वराची आशा ठेवून Hope in असलं पाहिजे. grace and of the revelation of God. परमेश्वराच्या प्रगटीकरणावर त्याच्या कृपेवरती पूर्ण आशा बाळगणार Today असलं I have पाहिजे. known, O Master. प्रभू आज मला I समजलेलं आहे. come before you, Lord. प्रभू तुझ्या समोर And येत I आहे. ask forgiveness, प्रभू Lord. मी क्षमा I मागतो. ask forgiveness, प्रभू मी Lord. क्षमा Lord, मागतो. cleanse me, प्रभू Lord. मला तू शुद्ध कर. Wash me, O Master Lord, God. Lord, only you can. Only you can, because you said I am holy. And we have come to you, Lord, and say, Lord, cleanse us, wash us with your blood, O Master. आणि प्रभू फक्त तूच करू शकतो, कारण तू पवित्र आहे. तू मला परमेश्वर आता या वेळेला मला तू धुवून शुद्ध कर, पवित्र I कर. give my life. माझं जीवन मी तुला समर्पित करतो. I want to have not only calling, but today I have known the believer's calling, and I want to walk through the word of God and be in your premises, be in your presence, O Master. आणि प्रभू जसं मला आज समजलंय की फक्त बोलावणं नाही तर मला विश्वासाचं बोलावणं मध्ये मला तुझ्या परिसरामध्ये मला परिषद तुझ्यामध्ये चालायचं आहे. Lord, touch everyone right प्रभू तू now. प्रत्येकाला स्पर्श The कर. devil trying to hold the people's life, mind, the body, soul, make them to walk in the unholiness. I rebuke the unholiness from everyone in Jesus' आणि name. मी आता यावेळेस सैतानाची सर्व अंधकार शक्तीने मी धमकावतो. जो सैतान प्रत्येक लोकांच्या मनाचा, जीवाच्या, शरीराचा त्याचा ताबा घेऊ इच्छितो, त्यांना परमेश्वराच्या वचनातून चालू देत नाही, त्याला मी धमकावतो प्रभू येशूच्याच नावामध्ये. Leave all the unholiness in Jesus' सर्व name. अपवित्रपणा निघून जाऊ दे Every येशूच्या नावामध्ये. deceiving unholiness, deceiving them, their mind, I break that deceiving mind in Jesus' name. सर्व फसवणारा, स्वतःच्या मनाला फसवणारा, आत्म्याला किंवा इतरांना फसवणारा आत्म्या प्रभू येशूच्या नावात मी Lord, धमकावतो. touch everyone, प्रभू Lord. प्रत्येकाला तू Touch स्पर्श कर. everyone, Lord. प्रभू Touch their mind, प्रत्येकाला oh त्यांच्या मनाला Lord. तू Touch स्पर्श their कर. heart, प्रभू Lord. त्यांच्या हृदयाला स्पर्श Receive, कर. my dear people. स्वीकारा माझ्या My dear प्रियाला. people, cry out. आता माझ्या प्रियानं रडा, You आरोळी करा. cry तुम्ही out. आता रडा. As you cry for all the things what we need for this flesh, same way, what a soul needs, what the soul needs, cry out. God will anoint you right now. जसं माझ्या प्रियानं आपल्या शरीराला काय पाहिजे तसं तुम्ही रडता आणि मागता, त्याच पद्धतीने तुमच्या जीवाला काय पाहिजे त्यासाठी तुम्ही रडा आणि परमेश्वराकडे आरोळी करा. When we got hurt, it's so painful, and we wound, and we take the medicine, we take all the precautions, and we bind the wounds, my dear people. माझ्या प्रियात आपल्यामध्ये जखमा होतात, आपण त्या दुखण्याचा, आपण त्या जखमाची भरपूर काळजी घेतो आणि आपण सर्व औषध उपचार त्याची योग्य रीतीने करतो. सही आपका आत्मा का काळजी करो.
तशाच पद्धतीने आपल्या आत्म्याची तुम्ही काळजी घ्या. वो जख्मी मत होने देना उसे. आपल्या आत्म्याला जखमी होऊ देऊ नका. अगर हम जख्मी करते हैं तो हम खुदावन को जख्म देते हैं, जर आपण आपल्या आत्म्याला जखमी करतो तर आपण परमेश्वर आपण क्योंकि जखमी वो करतो. आत्मा को बचाने के लिए यीशु उस क्रूस पे कुर्बान हुआ. कारण त्या आत्म्याला वाचवण्यासाठी येशूने त्या पदस्तंभावर आपला प्राण दिला. हमारा इस चमड़ी के लिए नहीं मारा यीशु, हमारा जो सोल है उस सोल के लिए यीशु कुर्बान हुआ ताकि ये सोल हम स्वर्ग में आ सके. हालेलुया. तर माझ्या प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त आपल्या चमड्यासाठी त्याने स्वतःचा प्राण अर्पण नाही केला, तर आपला जो जीव आहे त्याचा तारण होण्यासाठी आणि आपण स्वर्गामध्ये प्रवेश करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवाचं अर्पण केलं. क्योंकि यीशु को मालूम है, खुदावन को मालूम है, ये शरीर वो मिट्टी में मिलने वाला है, लेकिन आत्मा वो जीवित रहेगा. वो आत्मा वो हमको स्वर्ग में जाना है. इसलिए यीशु कुर्बान हुआ अपने पापों के लिए. उसने बड़ा कीमत चुकाया ताकि हमारा प्राण जो हमारी जो सोल है वो सेव हो सके. हालेलुया. तर माझ्या प्रियानं, आपल्या परमेश्वराला, आपल्या येशू ख्रिस्ताला माहिती आहे की आपला जो जीव आहे, की शरीर जो आहे, आपलं हे देह जे आहे ते मातीतच जाणार आहे, पण जो आपला जीव आहे तो तारला गेला पाहिजे, तो स्वर्गात जाणार आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी त्याने ठिकाणी कुर्बानी दिलेली आहे. इसलिए मैं आज कह रहा हूँ, आपका जो जख्म है वो है, अपने जख्म दिया जो आत्मा को, उसको बोलो परमेश्वर मुझे तेरे आत्मा से पवित्र से धोकर निकाल, ताकि ये आत्मा फिर से पवित्र बन जाए. हालेलुया. तर माझ्या प्रियानं, जर आपण आपल्या आत्म्याला काही जखमा असतील तर आता यावेळेला आपण सांगू की प्रभूजी, माझ्या आत्म्याला तू धुवून शुद्ध कर. Wash me, Lord. मला धू प्रभूजी. The anointing is flowing right now. आता तो अभिषेक वाहत It's आहे. touching many other people right तो आता now. अनेकांना स्पर्श करत आहे. Repent. पश्चाताप करा. He will touch you right तो now. तुम्हाला आता स्पर्श Be करेल. filled with the Holy Spirit. पवित्र आत्म्याने भरले जा. Receive the anointing right now. आता अभिषेक स्वीकार. Receive the anointing. स्वीकार And अभिषेक say, स्वीकारा. Lord, I need your anointing. आणि सांगा, प्रभू मला तुझा अभिषेक हवा आहे. I want to walk in a believer's calling. मला विश्वासाच्या बोलावण्यामध्ये चालायचं आहे. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. He's filling you with anointing. तो तुम्हाला आता अभिषेकाने भरत आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you for blessing them, Lord. धन्यवाद प्रभू, त्यांना Thank you for आशीर्वाद anointing दिला. them, oh Lord. प्रभू त्यांना अभिषेक केल्यासाठी धन्यवाद. Lord, now they're saying, Lord, we will walk in you. आता प्रभू ते म्हणत आहे की आम्ही तुझ्यामध्ये चालू. Yes, my dear people, say, आज से हम प्रभु के वचन और उसके सानिध्य में हम चलेंगे. होय माझ्या प्रियानं, आता प्रभूला सांगा की होय प्रभूजी, आम्ही तुझ्या मार्गावरती, तुझ्या सानिध्यामध्ये आम्ही चालू और तेरा गौरव करें. आणि तुझा गौरव आम्ही करू. तुझको ही महिमा देते फक्त रहेंगे. तुलाच महिमा आम्ही देत राहू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. The Lord's presence is moving mightily in your place right now. तर माझ्या प्रियानं, महान रीतीने आता परमेश्वराचं सानिध्य तुमच्या ठिकाणी And उपस्थित He's आहे. blessing you right now. तो आता तुम्हाला आशीर्वादित He's करत आहे. blessing you right now. आता तुम्हाला आशीर्वादित He's करत healing आहे. also right now. तुम्हाला आता बरंही He's करत healing आहे. your body right now. तुमच्या शरीराला बरं करत आहे. Healing right now. Receive the healing in Jesus' name. येशूच्या नावात आता आरोग्य Be स्वीकारा. delivered from every sickness in Jesus' name. येशूच्या नावात सर्व आजारातून मोकळे व्हा. From every anxieties be healed in Jesus' name. सर्व वेदनांमधून मोकळे व्हा. Every depression leave in Jesus' सर्व name. निराशा निघून जाऊ दे. Every complications leave in Jesus' name. सर्व प्रकारचे त्रास निघून जाऊ दे. Every problem in the house go in Jesus' name. सर्व घरातले त्रास निघून जाऊ दे. Every financial blessings come right now in their life in Jesus' name. सर्व आर्थिक आशीर्वाद आता या वेळेला लोकांच्या घरामध्ये, त्याच्या कुटुंबामध्ये येऊ दे. Receive येशूच्या the नावात. blessings in Jesus' name. येशूच्या नावात आशीर्वाद Receive the स्वीकारा. job in Jesus' name. येशूच्या नावात नोकरी स्वीकारा. God is setting you free right now. आता परमेश्वर तुम्हाला मोकळं And He's करत giving आहे. you the blessing right तो now. तुम्हाला आता आशीर्वाद देत आहे. Oh, thank you for blessing them, Lord. धन्यवाद येशू, त्यांना आशीर्वाद Thank दिल्यासाठी. you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Father. धन्यवाद पिता I परमेश्वर. believe, Lord, you have touched them and healed them, oh Lord. प्रभू, मी विश्वास ठेवतो तू त्यांना स्पर्श केला, Take तुझा your आशीर्वाद. glory from their mouths, oh Lord. प्रभू, त्यांच्या मुखातून तुझा गौरव तू घे. Thank you, Father. धन्यवाद पिता Thank you, परमेश्वर. Jesus. धन्यवाद For येशू. answering my prayer, Lord. माझ्या प्रार्थनेला उत्तर In दिल्यासाठी Jesus' name I pray. येशूच्या नावात प्रार्थना. Amen. आमेन. Praise the Lord. I Hallelujah. believe you all are blessed. You have received the anointing of the Lord in your place. माझ्या प्रियानं, मी विश्वास ठेवतो की तुम्ही तुमच्या ठिकाणी देवाचं सानिध्य, त्याचा अभिषेक तुम्ही आता स्वीकारलेला. Take care of you, my dear people, as you walk every day, every second of your life. Take care. And what the word of God has come to you, take it to word and
be careful in your life. तर माझ्या प्रियानो, जे काही देवाचं वचन तुम्हापर्यंत आले आहे त्यानुसार तुम्ही आचरण करा आणि काळजीपूर्वक राहा. त्या वचनानुसार तुम्ही चाला. Actually, God has blessed you, healed, and everyone might have been the anointing of God. आणि देवाच्या अभिषेकामध्ये नक्कीच परमेश्वर तुम्हाला प्रत्येकाला स्पर्श केला, आशीर्वाद केला, आरोग्य So दिले. one thing I want to tell you and encourage, glorify Christ. तर मी तुम्हाला सर्वांना प्रोत्साहित करू शकतो की देवाचा गौरव करा. Thank you. धन्यवाद. Next week, this coming week, the sister will give an address. Just you can come there at that time, and that time we'll have the fellowship with directly and have a Friday session meeting. तर माझ्या प्रियानो, पुढच्या आठवड्याची आपली शुक्रवारची सभा असेल ते आपल्या चर्चमध्ये असेल. तुम्हाला आता पत्ता सांगेन, तुम्ही सर्वजण नोट डाऊन करून घ्या. प्रेज द लॉर्ड प्रियानो. तर आपली जी शुक्रवारची सभा आहे तर त्याचा पूर्ण पत्ता आपण खाली दिलेला आहे. तर सर्वांनी तो नोट करून घ्या आणि जे आपले चर्चचे जे नंबर देखील आपण या स्क्रीनवरती दिलेले आहेत. तुम्ही अधिक माहितीसाठी त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. All details will be given on the phone, and the scrolling, the address will be put, and you can come there and be blessed. तर माझ्या प्रियानो, तुम्ही त्या नंबरवरती फोन करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. देव बाप्पा तुम्हाला अजून आशीर्वाद देव. So God bless you. देव बाप्पा तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देव. Take care. काळजी. Praise the Lord. To all my beloved brothers and sisters, on behalf of Christ's Prayer for All Nation Ministry, I greet you all in the matchless name of Lord Jesus Christ. I believe you all are blessed through the Word of God. Amen. And I want to encourage you all, if any one of you led by the Holy Spirit, to bless the ministry. Bible says in Luke 6:38, "Give, and it will be given to you. A good measure, pressed down, shaken together, and running over, will be poured into your lap." Amen. All the details are displayed on the screen. You can scan the QR code and send your offering and donations. You can also pay through using the Google Pay number, that is 9850-199-587. You can also pay using the online transfer below the bank details. Account holder name is Christ Prayer for All Nation. Bank name Central Bank of India. IFSC code CBIN 0283483. Account number is 3657325578. You can also transfer your donation to Faith Ministries. Account holder name is Faith Ministries. Bank name HDFC. IFSC code HDFC 0000633. Account number is 50200021154768. And also you can visit our website to know about the ministry, www.cpfanm.com. Thank you. God bless you all. देवाची स्तुती असो. माझ्या सर्व ब्रदर्स आणि सिस्टर्स यांना क्राइस्ट प्रेयर्स फॉर ऑल नेशन्स मिनिस्ट्रीच्या वतीने मी आपल्या येशू ख्रिस्ताच्या अतुल्य नावात अभिवादन करते. माझा विश्वास आहे की तुम्ही सर्वजण देवाच्या शब्दाद्वारे आशीर्वादित आहात. आमेन. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे मिनिस्ट्रीला आशीर्वादित करण्यासंबंधी मी तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छिते. बायबल सांगतं लूक 6:38 मध्ये, द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, चांगले माप दडपलेले व हलवलेले व शीग भरलेले असे ते तुमच्या पदरी घालतील. आमेन. सर्व आवश्यक माहिती स्क्रीनवर उपलब्ध आहे. तुम्ही QR कोड स्कॅन करून तुमचे दानार्पण अथवा देणगी गुगल पे अथवा पेटीएम द्वारे देऊ शकता. गुगल पेचा नंबर आहे 9850199587. जर ऑनलाईन बँक ट्रान्सफर करावयाचे असेल तर माहिती पुढील प्रमाणे आहे. खातेधारकाचे नाव क्राइस्ट प्रेयर फॉर ऑल नेशन्स, बँकेचे नाव सेंट्रल बँक ऑफ इंडिया, IFSC कोड CBIN 0283483, खाते क्रमांक आहे 3657325578. तुम्ही फेथ मिनिस्ट्रीच्या नावेही देणगी देऊ शकता. खातेधारकाचे नाव आहे फेथ मिनिस्ट्रीज, बँकेचे नाव HDFC, IFSC कोड आहे HDFC 0000633, खाते क्रमांक आहे 50
2000211548. मिनिस्ट्रीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता www.cpfanm.com. धन्यवाद. देव तुम्हाला आशीर्वादित करो.